नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण दुधी भोपळ्यामध्ये गाजर किसून घालून मस्त अगदी पौष्टिक रेसिपी बनवतोय, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। एकदा का तुम्ही घरातल्यांना बनवून खायला घातली तर नक्कीच घरातले आठवड्यातनं 2-3 वेळा तर नक्कीच बनव म्हणतील। इतकं चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता होणार आहे। आणि विशेष म्हणजे बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे। आणि ज्यांना कोणाला दुधी भोपळा आवडत नाहीत, बऱ्यापैकी दुधी भोपळ्याची नुसती भाजी खाऊन सुद्धा आपण कंटाळतो, त्यावेळी दुधी भोपळ्याचा हा पदार्थ नक्कीच बनवू शकता। आणि हो, एकदा बनवला की नाही मग काय घरातले म्हणतील पुन्हा कधी बनवतेस। चला करायला घेऊयात। त्यासाठी सुरुवातीला दुधी भोपळा घ्यायचा आहे। आता हा दुधी भोपळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पहा इथे किसून घ्यायचे। आता मी काय केलं आहे, इथे अर्धा दुधी भोपळा मी भाजीसाठी ठेवला आहे आणि अर्धा भोपळा किसून घेतलेला आहे। आता हे किसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गाजरसुद्धा 1 वाटी इतकं किसून घालायचं आहे। म्हणजे जेणेकरून 1 गाजर तुम्ही किसून घातलं तरीही चालेल। जितक्या लोकांसाठी तुम्ही बनवताय तितकं तुम्हाला प्रमाण कमी जास्त करायचं आहे। तर आता पाहू शकता इथे गाजर घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली। अर्धा चमचा धना पावडर घालायची, अर्धा चमचा हळद पावडर घालायची, त्याच्यानंतर 1 चमचा इतका ओवा हातावरती घ्यायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित असं चोळून घालायचा। याच्याने स्वाद खूप छान येतो पदार्थाला। तीळ घालायचे 2 चमचे इतके। दाताखाली तीळ खाताना आले की खूप छान चव येते। मिरची पावडर अर्धा चमचा घालायची आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट मी इथे पहा 1 चमचाभर इतकी घालून घेतली आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता मी सांगते तुम्हाला, जर इथे तुम्ही गव्हाचं पीठ तुम्हाला वापरायचं नाही आहे तर तुम्ही इथे अदर कोणतीही पीठं वापरू शकता। जसं की बेसनच्या ऐवजी तुम्ही इथे अजून ज्वारीचं पीठ वापरू शकता, बाजरीचं पीठ वापरू शकता। अशा पद्धतीची वेगवेगळी पीठं तुम्ही घालून याच्यामध्ये हा पदार्थ बनवू शकता। तर इथे काय करायचं, सुरुवातीला जे दुधीचं अंगचं पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुधी व्यवस्थित अगदी पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जेणेकरून आपल्याला इथे पीठ कमी लागेल आणि दुधी आणि गाजर हे जरा जास्तच घ्यायचं, ज्याच्याने खाताना सुद्धा तितकीशी छान चव येते पहा। आणि विशेष म्हणजे सर्व काही मुलांच्या पोटात जे काही मुलं खात नाहीत ते सर्व एकदमच जातं। तर इथे पाहू शकता मस्त अगदी जितकं थोडंसं लागलं तर पाणी इथे घालायचं आहे आणि व्यवस्थित गोळा मळून घेतला, तूप लावून साईडला ठेवून दिला। आता मी आज इथे वापरते ऑडीचा कुकिंग पेपर। तर इथे पहा या पेपरनी काय होतं, व्यवस्थित अगदी याच्यावरती ना आपला पदार्थ थापला जातो। आपल्याला इथे कपडा वगैरे घ्यायची सुद्धा गरज नाही आहे। आणि विशेष म्हणजे अजिबात कोणताही कसलंही पीठ असू दे, पदार्थ अजिबात आपला चिटकत नाही आणि व्यवस्थित थापता येतो, लाटता येतो। तर इथे पहा हा पेपर घेतला तयार करून, त्याच्यानंतर पहा काढून घेतला। आता ना याच्यावरती गोळा ठेवून घ्यायचा चपातीच्या आकाराचा आणि अगदी आपण थालीपीठ जसं थापतो त्या पद्धतीनं थापून घ्यायचं। जर तुम्हाला हाताला जास्त चिटकत असेल तर काय करायचं, लाटणं घ्यायचं आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित अगदी आपण पोळी कशी फिरवतो पुरणाची कागदासोबत किंवा अगदी पळपट फिरवून आपण लाटतो, त्याच पद्धतीने ते फक्त आपल्याला कागद फिरवायचा आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे। तर इथे पहा थापण्यापेक्षा लाटून घेऊ शकता किंवा मग अजून एक पद्धत दाखवते, हाताने सुद्धा तुम्ही थापू शकता। जरा वेगळी पद्धत दाखवते मी तुम्हाला। तर इथे ना अगदी छान असे होल मारून घेतले आणि त्याच्यानंतर पहा इथे वरतून अजून थोडेसे तीळ लावले, जेणेकरून पदार्थ दिसायला सुद्धा छान दिसतो आणि खायलासुद्धा मग लगेचच इच्छा होते खायची। तर इथे पहा मस्त अगदी तीळ लावून घेतले आणि वरतून ना आपल्याला हा असाच कागद उचलायचा आहे अलगद। तव्यावरती ना थोडंसं तेल घातलं, सुरुवातीला आहे म्हणून सुरुवातीचा पहिला थालीपीठ आहे, त्याच्यामुळे अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठ टाकून घ्यायचं। त्या होलांमध्ये पहा सर्व तेल थोडंसं सोडून घ्यायचं आणि झाकण ठेवून व्यवस्थित एका बाजूनी भाजून घ्यायचं। तोपर्यंत इथे दुसरा गोळा आपण काढून घेतला आहे। आता तो मी सांगते तुम्हाला कसा थापायचा। तर गोळा काढून घेतला, व्यवस्थित तेल वगैरे अजिबात या कागदाला लावायची गरजच नसते पहा, व्यवस्थित थापून घ्यायचं। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं। आता मी इथे तळव्यानेच थोडंसं दाखवलेलं आहे, मी बऱ्यापैकी असंच करते। कधी कधी बोटं जरा जास्त दुखायला लागली की तळव्याने पसरून घेते, मस्त अगदी पसरलं जातं आणि पटकन होतात। तर इथे पाहू शकता
एक आपलं छान पहिलंचं जे थालीपीठ होतं ते एक बाजू छान भाजून झाली, झाकण ठेवून भाजायचं किंवा नाही झाकण ठेवलं तरीही काही हरकत नाही. तर इथे पहा, एक बाजू भाजून घेतली, पलटी केली, तेल लावून व्यवस्थित दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची. आता मी तुम्हाला या तव्याची एक गोष्ट सांगते. विशेष म्हणजे हा तवा घेऊन मला 1 ते 1.5 वर्ष झालं. आता या तव्याला अजिबातच तेल लागत नाही बरं का. कमी तेलावरती तुम्ही सर्व पदार्थ बनवू शकता. आता मी इथे ना ऑडीचा युनिरॅप पेपर काढलेला आहे. आता याच्यावरती ना आपल्याला हे थालीपीठ ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबातच तेलकट नाही होत आणि विशेष म्हणजे तेल काही असेल थोडंसं तरीसुद्धा ते सोकलं जातं. आता पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, एक थालीपीठ काढून घेतलं. आता तेल मी तव्याला अजिबातच लावत नाही आहे. सुरुवातीचं होतं म्हणून थोडंसं लावलेलं होतं, पण नंतरचे तुम्ही बिना तेलाचे सर्व पदार्थ करू शकतात. विशेष म्हणजे चपातीसुद्धा अगदी याच्यावरती मस्त होते, डोसा होतो, कोणतंही पदार्थ याच्यावरती अगदी छान होतं, आंबोळीसुद्धा. तर तुम्हाला इतर कोणताही तवा दुसरा घ्यायची गरजच पडत नाही. हा एक तवा असेल तर सर्व पदार्थ तुम्ही याच्यावरती करू शकता. पाहिलं तुम्ही, अगदी पहा, सुरुवातीला मी तव्यावरती घालताना बिलकुलही तेल लावलं नाही आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा बटर लावून तुम्ही मस्त शेकू शकता. तर पहा, अगदी व्यवस्थित इथे दुसरासुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. आता या तव्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल ना, खरंच खूप मस्त तवा आहे. आज मी 1.5 वर्ष वापरते आहे. मस्त तवा, अजूनही खूप छान आहे आणि इथून पुढेही खूप छान. 10 वर्ष जर काही नाही होणार याला. तर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते, नक्की तुम्ही चेकआउट करू शकता आणि खरेदी करू शकता. तर पहा, आता इथे सर्व थालीपीठ मी काढून घेतले, मस्त अगदी मऊसूत झालेले आहेत. जर तुम्हाला थोडेसे कडक हवे असतील, कुरकुरीत हवे असतील तर थोडा वेळ जास्त तुम्ही लो फ्लेमवरती ठेवा आणि मस्त कुरकुरीत करूनसुद्धा घेऊ शकता. जर लहान मुलं, प्रौढ व्यक्ती असतात, त्यांना मऊसूत खायचं असतं, त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं मऊसूतसुद्धा बनवू शकता. आता इथे तोडूनसुद्धा दाखवलं, पहा, मस्त तयार झाले. तेलकट बिलकट अजिबात नाही, कारण तेलच आपण कमी वापरलं आहे. हे तुम्ही दहीसोबत आणि सॉससोबत किंवा मायोनीजसोबतसुद्धा खाऊ शकता. एक नंबर लागतात. एकदा नक्की या पद्धतीनं तुम्ही हे दुधी भोपळा आणि गाजर मिक्स करून, अजून तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकता, पालेभाज्या, अशा पद्धतीनं मुलांना नक्की करून खाऊ घाला. घरातल्यांना आणि मुलांना सगळे कौतुक करत राहतील, एवढं जास्त आवडेल. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. एकदा बनवलं ना तुम्ही, नक्की आठवड्यातनं 2-3 वेळा बनवायला सांगतील. आणि ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते तर मात्र नक्की बाजारातून दुधी भोपळा घेऊन येतात. रेसिपी आवडली तर जाता जाता चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदाच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि आपले कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. असे छान छान साधे सोपे व्हिडिओज, रेसिपीज भरपूर अपलोड केलेले आहेत. नक्की चेकआउट करा, खरंच खूप तुम्हाला आवडतील. आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व व्हिडिओ आपला संपूर्ण पाहता, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चला मग, उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.